सालाबाद प्रमाणे पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवेसाठी प्रतिष्ठान आणि आपला मावळा संघटना याच्या वतीने आपण परिते या ठिकाणी अन्नछत्र सुरू करत असतो आणि त्याचबरोबरीने आरोग्याच्या सुखसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. 19 ते 22 तारखेपर्यंत हे अन्नदान त्या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये चहा, नाश्ता, तुमचे आरोग्याच्या वेगवेगळ्या सुखसुविधा, पाण्याची बॉटल, शेवट जो भाविक भक्त त्या रस्त्यावरून जातो त्याची सेवा केली पाहिजे ह्या भावनेतून हा उपक्रम दरवर्षी आपण करत असतो. त्याचबरोबरीने आरोग्याचा सुद्धा कॅम्प त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि 4 दिवसामध्ये एक 3 ते 3.5 लाख लोकांना त्याचा लाभ मिळत असतो. आपण काय वारकऱ्यांसाठी सेवा अजून काय करणार आहात आणि किती दिवसापासून हा कार्यक्रम आपण आयोजित करत आहात? या उपक्रमाला एक 5 वर्ष झालेली आहेत आणि त्याचबरोबरीने रस्त्याने जाणाऱ्या भाविकाला जी मदत लागेल, सगळ्यात महत्त्वाची जो भाविक या रस्त्यावरून जातो त्या भाविकाला कुठली गरज लागते, आपल्याला त्या ठिकाणी नाश्ता असू, जेवण असू किंवा आरोग्याच्या समस्या बऱ्याच वेळा त्या ठिकाणी उपस्थित होत असतात. त्यामुळे आरोग्याच्या सुखसुविधा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. अद्ययावत आमच्या ॲम्ब्युलन्ससुद्धा उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबरीने आमची एक 25 ते 30 डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे फार जो भाविक जातो त्याचे पायसुद्धा दाबून देण्यात येणार आहे. फार वेगवेगळे आता आमचे नगराध्यक्ष आमच्या विभागाचे ते स्वतः डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली ती आरोग्याची टीम काम करत असते. शेवट आरोग्य हे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं. आम्ही कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा आरोग्याच्या कोविडमध्ये काम केलं. त्यामुळं या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताची ती आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. स्वतंत्र मार्ग पालखीसाठी झालेलंच आहे, परंतु अपघाताचं कुठेतरी प्रमाण होते. कारण पंढरी साईडला बघितलं तर वारीमध्ये त्या माऊलींचा काय जीव गेला, ट्रक त्यामध्ये गेला. या अनुषंगाने आपण काय शासनाला विनंती करणार आहात का, जेणेकरून त्या वारी मार्गावरती भाविकांना किंवा ज्या वारकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं ज्या रस्त्यावरून ती वारी मार्ग आहे तो इतर ट्रॅफिकसाठी तर इतर रहदारीसाठी बंद केला पाहिजे त्या कालखंडामध्ये आणि त्या वारीमध्ये येणाऱ्या प्रत्येक गाडीवाल्याचं लायसन पाहिलं पाहिजे. बऱ्याच वेळा कधी लहान मुलंसुद्धा त्या गाडी चालवताना आपण पाहतो. काळजी घेतली पाहिजे. त्या जास्त गर्दी असते, त्यामुळं सगळ्या ज्या वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन न करता त्या वारी मार्गावर त्याचा वापर केला पाहिजे आणि इतर जी ट्रॅफिक आहे ती बंद केली पाहिजे. तर वारी मार्गामध्ये वारकरी बहुतांश रस्त्याच्या कडेने चालत असतात, परंतु अशा घटना घडतात. याकडे शासनाने किंवा आपल्या सगळ्या आमदार असतील, खासदार असतील, यांनी काहीतरी त्यांना जे त्यांचा ग्राहक होतोय किंवा काय घटना घडतात यासाठी काय आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याचा विमा उतरवला पाहिजे का? सगळ्यात महत्त्वाचं जो वारकरी वारीला येतो ना त्या प्रत्येक वारकऱ्याचा विमा शासनाने उतरवला पाहिजे. इथं माझे गेले 2 वर्षापासूनची मागणी आहे. 2 वर्षापूर्वीसुद्धा पत्रव्यवहार केला होता की जो वारीत येतो, पंढरीच्या पांडुरंगाला येणारा जो भक्त आहे ना, तो एक भोळा भाबडा आणि आपला शेतकरी कुटुंबातील तो भाविक असतो. त्यामुळं बऱ्याच वेळा तुम्ही पहा या वारीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांच्या म्हणजे 5% सुद्धा वारकऱ्यांच्या विमा पॉलिसी नसणार आहे. त्यामुळं वारीत येणाऱ्या प्रत्येकाची पॉलिसी काढली पाहिजे. कमीत कमी 1 वर्षाची तरी पॉलिसी काढली पाहिजे. ही सरकारने केली पाहिजे. ही आनंद वारी जी आहे ती व्यवस्थित पार पाडण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटला आपल्या माध्यमातून काय सूचना असणार आहे? पोलीस डिपार्टमेंटच्या पद्धतीने काम करतं. म्हणजे त्यांना सुद्धा खऱ्या अर्थाने या वारीमध्ये 24 घंटे ते पोलीस बिचारे आपले त्या भक्तांची सेवा करत असतात. शेवट पोलीस प्रशासन कुठंतरी कमी पडतं. बऱ्याच वेळा हजारो लोक वारीमध्ये असतात आणि 1 किंवा 2 पोलीस काय करणार आहे, पण तरी पण जेवढं त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न पोलीस करत असतो तो एक वारकरी म्हणून त्या ठिकाणी येत असतो. त्यामुळं पोलीस प्रशासन तर निश्चित त्यांच्या पद्धतीने चांगलं काम करते. कारण मी ज्यावेळेस नगरवरून येत असताना प्रत्येक चौकात आमच्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आपले पोलीस बंधू त्या ठिकाणी उपस्थित होते. नगर आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर किंवा नगर जिल्ह्यातून येणाऱ्या वारकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात या आषाढीमध्ये. परंतु जसं इकडं पालखी मार्गाचा दर्जा मिळाला तसं नगर, नाशिक ते पंढरपूर आता हे तुम्ही केंद्रात आहात,
आता पंढरपूरचे जे टेंभुर्णी ते म्हणजे वेणेगाव ते पंढरपूरचं जे आहे ते जो प्रस्तावित आहे, परंतु आमचं मत आहे की नाशिक ते पंढरपूर असं एक पालखी ते नाशिक ते पंढरपूर म्हणजे धुळ्यावरून त्याला पालखी मार्गाचा दर्जा हा देऊन तू दिंडी येत असते तुम्ही प्रयत्न करणार 100%. त्याबाबत मी मागच्या वर्षीच अधिवेशनामध्ये आम्ही प्रश्न पण उपस्थित केला होता, पत्र पण दिलेलं आहे. पण ह्या वेळेस अधिवेशनामध्ये 22 तारखेला आमचं अधिवेशन चालू आहे, 20 तारखेला. पण मी ही वारीचा कार्यक्रम उरकल्यानंतर अधिवेशनात गेल्यानंतर निश्चित तो प्रश्न परत पुन्हा एकदा मांडणार आहे, कारण त्याला पालखी मार्गाचा दर्जा दिलाच पाहिजे. कारण तुम्ही आपण पाहतो माऊली तुकोबांची पालख्या त्या मार्गे येतात, पण निवृत्तीनाथ वगैरे ह्या पालख्या ह्या मार्गे येत असतात. कारण एका गुजरातपासून पालखी ह्या मार्गे येत असते, त्यामुळं ह्या मार्गाला सुद्धा पालखी मार्ग हा दर्जा दिला पाहिजे. आपले एक प्रत्येक दिवसाला एक 250 ते 300 सेवक स्वयंसेवक असतात, म्हणजे स्पॉटवर काम करण्यासाठी. तसे आमचे एक 400-500 लोक या भागामध्ये असतात. म्हणजे आम्ही प्रत्येकाला एक वाटून दिलेलं असतं. त्याने फक्त स्टॉलचं नियोजन पाहायचं, कुणी फक्त बटाटवडाचं नियोजन पाहायचं, कुणी मटेरियल आणायचं, कुणी बिस्लरी, असे एक 200-300 लोक आम्हाला स्पॉटवर काम करण्यासाठी लागतात. कारण आमचे बरेच एक 400-500 स्वयंसेवक या भागामध्ये 18 तारखेलाच मुक्कामी असणार आहे. शेवट हे करत असताना श्रमदान महत्त्वाचं असतं. नाही तर बऱ्याच वेळा आपण एखादा स्टॉल लावायचा आणि कुठेतरी बाकीच्यांना एखाद्या केटरिंगवाल्याला द्यायचं, मग ते करण्यास तर मग करायचंच नाही. आता काल परवाच आमची मिटिंगमध्ये विषय झाला, काही जण म्हणले आपल्याला काही केटरिंगवाल्याला काही काम देता येईल का. नाही म्हणलं, आपण स्वतःच त्या ठिकाणी काम करायचं. साफसफाईसुद्धा तुम्ही जर पाहिलं असेल संध्याकाळचं, स्वतः साफसफाईसुद्धा मीच करतो. हां सर, तुम्ही 3-4 वर्ष झाले सेवा करताय, मग ह्या वर्षीच तुम्हाला पत्रकार परिषद का घ्यावीशी वाटली? नाही, तुमच्याशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. या भागातल्या काही वारीच्या बाबत आता तुमच्या काही समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि त्या निश्चित मांडल्या पाहिजे. आम्ही फक्त वारीच्या निमित्ताने या भागामध्ये येतो, पण वारकऱ्यांसाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर तुम्ही जास्त विचार केलेला असतो. आता तुम्ही जो मुद्दा मांडला, ठीक आहे, मी मागच्या वर्षी मुद्दा मांडला, पण मला पण कुठंतरी त्या मुद्द्याचा विसर पडला की पालखी मार्ग झाला पाहिजे. पण आज या भागात आल्यानंतर त्या विषयाला परत एकदा उजळणी झाली आणि निश्चित त्याची मांडणी करणार आहे. त्यामुळं मला इथं पत्रकार परिषद घेऊन मला इथं थोडं राजकारण करायचं. आणि मी ज्यावेळेस वारीला येत असतो, माझी एक सवय, मी सामाजिक उपक्रमाला ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी जातो ना, त्यावेळेस राजकारण पक्ष पार्ट्याच्या बाजूला ठेवून जात असतो. मी पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला भाविक भक्तांच्या सेवेसाठी ज्यावेळेस येणार ना, पांडुरंगाचा भक्त म्हणून, एक वारकरी म्हणून त्या ठिकाणी येणार आहे. मी कोण खासदार का कोण मला माहीत नाही, मी मतदारसंघ गेल्यानंतर पाहिन, पण इथं वारकरी म्हणूनच येणार आहे. त्यामुळं तुम्ही निश्चित ज्यावेळेस आमचं अन्नक्षेत्र चालू असेल ना, त्यावेळेस निलेश लंके तुम्हाला खासदार दिसणार नाही. तो एक लोकांची सेवा करताना दिसेल. मग फार वेळेप्रसंगी वडापाव वाटायचे मी स्वतः काम करतो, कधी कधी आम्ही भट्टीसुद्धा बसतो. शेवट आपण त्या समरस होऊन काम केलं पाहिजे. आता आमची गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम असते, आम्हाला एक 16 महिने रेग्युलरली आम्ही ती मोहीम राबवली. आम्हाला तर ती कंटिन्यू राबवायची. आम्ही तर बऱ्याच वेळा मी काय माझं वाक्य असतं, छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपल्या प्रत्येक शुभ कार्याला, सामाजिक कार्याला, धार्मिक कार्याला आपण सुरुवात करतो. पण त्या राजांच्या किल्ल्यांच्या, गड किल्ल्यांची आपण जर दुरावस्था पाहिली तर कुठेतरी मनाला व्याधना होतात. मग आपण एक राजकारणी म्हणून फक्त टीका टिप्पणी करायची का, सरकारने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, त्यापेक्षा टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण प्रत्यक्षरित्या कृती केली पाहिजे. म्हणून आम्ही छत्रपती शिवरायांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून मागच्या वर्षी आम्ही त्या मोहिमेला सुरू केली. तर प्रत्येक गडावर आम्ही जाऊन स्वच्छता करतो, संवर्धन करतो, वृक्षारोपण करतो. पण मी गडाची पहिली पायरी चढायला सुरुवात केल्यानंतर तुमच्यासारखे काही मीडियावाले त्या ठिकाणी येतात, प्रेस रिपोर्टर येतात आणि आम्हाला राजकीय काही प्रश्न उपस्थित करतात. तर मी त्यांना स्पष्ट सांगतो, मी इथं मावळा म्हणून आलेलो आहे, त्यामुळे इथं मी कोणावर टीका टिप्पणी करणार आहे, राजकीय भाष्य पण करणार आहे. तुम्ही मला हा कार्यक्रम सोडून दुसरीकडं भेटा, मी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर दिलं. मंडळ जे आहे तुमचं ते आता चालवताय तुम्ही, ती कधी चालवणार आहे आणि किती दिवस असणार आहे? 19 तारखेला, आता मी नियोजनच पाहून आलो, आम्ही 19 तारखेला चालू होईल. तर 19 ते 22च्या दरम्यान जास्त दिंड्या या भागातून जातात.
19 ते 22 तारखेला माझ्या माहितीनुसार 22ला शेवटची दिंडी इथून हलणार आहे. त्यामुळे 19 तारखेला टेंभुर्णी परिसरात दिंड्या टेंभुर्णीत माझ्या माहितीनुसार एक 18 तारखेला दिंड्या येतील मुक्कामी. 18 तारखेला पुढं निघणार. म्हणजे 19 ते 22 तारखेच्या दरम्यानच तुम्हाला या भागामध्ये दिंड्या पाहायला मिळतात. आणि या भागामध्ये करण्याचा उद्देश काय आहे? माऊली तुकोबांच्या दिंड्या ज्या रस्त्याने येतात ना, तिथं 1000 लोक दान करायला आहेत. अनेक ठिकाणी जेवणाचे स्टॉल आहेत, सगळे वेगवेगळे स्टॉल आहेत. या भागामध्ये त्याचं प्रमाण कमी आहे. प्रमाण कमी आहे म्हणण्यापेक्षा माझ्या माहितीनुसार एवढंच स्टॉल असेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात हां, एवढं. त्यामुळं ह्या भागामध्ये बऱ्याच लोक आता आम्हाला पण काही दानशूर लोक भेटतात ना. माऊलींच्या दिंडीत आम्ही केळी वाटप केली, ड्रायफ्रूट वाटप केली, तुकोबांच्या केली. पण या भागामध्ये म्हणजे छोट्या छोट्या ज्या दिंड्या आहेत हां बऱ्याच आता आम्हाला भेटतात ना. आता काही नगर त्या भागामध्ये दिंड्यावाले काल मला भेटले. हो, आपलं अन्नछत्र आहे ना. हां, पालखी मार्ग झाला नाही, त्याला सरकार जाऊन गेला आहे का स्थानिक आमदार खासदार जाऊन गेला? नाही, कोण जबाबदार आहे कोण जबाबदार नाही यापेक्षा मी माझं प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. कारण मी जर म्हणलो का सरकार जबाबदार आहे, मी जर म्हणलो का आमदार खासदार जबाबदार आहे, हे कुठंतरी राजकीय स्टेटमेंट झालं. त्यामुळं मी तुमच्यासमोर राजकीय स्टेटमेंट करायला आलेलो नाही. त्यामुळं मी एक कुठंतरी पांडुरंगाचा एक भाविक भक्त म्हणून मी माझा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. आतापर्यंत होणं गरजेचं होते. गरजेचं तर होतंच ना. आतापर्यंत गरजेचं होतंच, होणं अपेक्षित होतं, पण झालं नाही. पण ठीक आहे, आता झालं नाही याचा अर्थ प्रयत्न नाही करायचे का? प्रयत्न करायचे. 2 आयुष्यात जगायचं. एक स्वार्थाच्या पलीकडल्या दुनियेत जगायचं. मी माझ्या मतदारसंघामध्ये एखादं काम करणं माझं स्वार्थ आहे. स्वार्थाच्या पलीकड नाही तर राजकीय लोक काय होतं, राजकारणात आम्हाला कुठं बेनिफिट मिळेल मग तिथंच काम करायचं. आमचं वेगळं आहे. मी 2 गोष्टीच्या बाबत कायम सांगतो. माझं एक एज्युकेशन आणि हेल्थ यासाठी आम्हाला मर्यादा नाही. आम्ही कुठलं पण एखादा आरोग्याच्या बाबत मला जर रात्री अपरात्री फोन आला, कुठलं पण पेशंट असो त्याला आम्ही मदत करतो. आणि एज्युकेशनच्या बाबतीत पण आहे तसंच आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, स्वार्थाच्या पलीकडल्या दुनियेत जगायचं आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजसेवेत झोकून द्यायचं. कोविडमध्ये बघितलं असेल बरं. कोविडमध्ये महाराष्ट्रात कोणी केलं नाही. नाही, कोविडमध्ये आहे ना, कोविडमध्ये आम्ही पण बाकीच्यांसारखं कोविड सेंटरचं ओपनिंग केलं, रिबिन कापले, पेपरला मोठमोठ्या बातम्या छापल्या, पिपिकेट घालून फोटो व्हायरल केले. तर ती सेवा होत नाही. तुम्ही एकदम जीव लावून काम केलं पाहिजे. तुम्ही स्पॉटवर उतरून काम केलं पाहिजे, त्यावेळेस होतं, शक्य होतं. तर बऱ्याच वेळा काय होतं, आमच्यासारखे लोक फक्त ते म्हणतात ना आपल्याकडे काडीने औषध लावायचं, काम थोडं आणि जाहिरात, काम ईदभर आणि जाहिरात हातभर, अशी पद्धत. त्याच्यापेक्षा तुम्ही जाहिरात काय आहे त्यापेक्षा तुम्ही काम करा ना. एक ना एक दिवस हिरा तो हिरा असतो ना, तो चमकणारच ना. तुम्ही जर एक गारगोटी आणली त्याला सांगितलं की हिरा आहे, होणार आहे का? तुम्ही लोक म्हणणार नाही रे खोटा आहे. तुम्ही धावून गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं राजकारणी लोकांनी ना, म्हणजे राजकारणी असो किंवा कुणी असो, आपल्या मनातलं ज्यावेळेस आपला काहीतरी मी कोण आहे हे ज्यावेळेस माणूस बाजूला ठेवतो ना, त्यावेळेस ते एकदम ग्राउंड लेवलला काम करतो जाऊ. आता मी जर खासदार म्हणून इथं आलो असं, मी एक खुर्ची टाकून बसलो असतो, यांना सांगितलं असं, सगळ्यांना हाय बाय केला असेल, म्हणलं असं जातो आता मी जरा, मला जरा थकल्यासारखं वाटते, त्याला आराम करतो. आल्यावर विचारत होते खासदार साहेब की संयोजक कोण आहे. मला खासदार साहेब संयोजक आहेत, मी तर कोणी स्वतः सगळं